नमस्कार. मी सरिता चौगुले. आजचा सुंदर विचार. कित्येक वर्ष झाली आहे मी लोकांना ओळखते. त्यात मला असा अनुभव आला की बहुतांश लोक हे त्यांच्या भूतकाळाच्या फेसामध्येच अडकलेले असतात आणि त्या आधारे ते आजच्या त्यांच्या जीवनाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. पूर्वी त्यांच्या जीवनामध्ये घडून गेलेल्या घटना, दुःख, त्यांना झालेले त्रास किंवा अशा काही गोष्टींमध्ये अडकून स्वतःला गरीब, बिचारा असं म्हणवून घेण्यात गुंतलेले असतात. माझ्या जीवनात खूप अडथळे आले, आम्ही खूप गरीब होतो, मी कसाबसा जगलो, माझ्या आईवडिलांनी मला नीट वाढवलंच नाही, त्यांच्याकडे पैसेच नव्हते किंवा मला कोणाचा आधारच मिळाला नाही. या पद्धतीने हजारो पानांची तक्रारीची यादी घेऊन ते भूतकाळात अडकून बसलेले असतात. पण आता भूतकाळ संपलेला आहे, तो निघून गेला आहे आणि जर आपण त्या भूतकाळालाच चिकटून राहिलो तर पुढे जाऊ शकणार नाही. हे कित्येकदा त्यांच्या लक्षातच येत नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे मी आज प्रगती करू शकत नाही असं म्हणणे हे चुकीचं आहे. बऱ्याचदा तर असंही घडतं की बरेच लोक असे म्हणत असतात, भूतकाळातील दिवस खूप चांगले होते, आधीचेच दिवस खूप चांगले होते आणि त्या चांगल्या दिवसांच्या आठवणीत ते आत्ताचं जे त्यांचं जीवन सुरू आहे वर्तमानातलं, त्या दिवसाचा आनंद घेऊ शकत नाहीत. ते सतत म्हणतात की सगळं काही बदललं आहे, पहिल्यासारखं काही राहिलंच नाही, पूर्वीसारखं आता काही नाहीच आहे, कोण कोणाशी अटॅचच नाही आहे, कोणाला कोणाची काही गरजच राहिलेली नाही, पूर्वी जी पैशाची किंमत होती ती आजकाल राहिली नाही, लोकांना आज फक्त पैसा महत्त्वाचा वाटतो, लोक पूर्वी एकमेकांना मदत करायचे तसे आता करत नाहीत, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मोठ्या माणसांचं सगळं ऐकायचो, अशी अनेक वाक्य ते सतत बोलत असतात. पण मग असं म्हणणे म्हणजे सुद्धा भूतकाळातच राहणे होय आणि असे लोक आपली जबाबदारी टाळून यशस्वी न होण्याचं खापर देखील भूतकाळाच्याच माथी फोडतात.